तर आपण बघतोय नागपुरात महिला पोलिसाचा विनयभंग झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलंय। विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढलेत तर पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश आता गृह मंत्रालयाने दिलेत। हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही। शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत। त्यामुळे ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी। जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्यांची वर्दी घेतण्यात आली। या संदर्भातील तक्रारी देखील आता नोंद करण्यात आली आहे। तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे। महिला कुठलीही असू द्या, वर्दीतली असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे। नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्समध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही। पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल, कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारीत्याने त्यांच्या